मराठी आहे आपल्या मराठी अरे कोणाला सांगायची गरज नाही मग तसं आम्ही पण हिंदू आहे आम्हाला सर्टिफिकेट द्यायची गरज नाहीये कमेंट मध्ये एकमेकांना जे लोक बोलतायत त्याला पण घाण बोलतायत तुला पण घाण बोलतायत तर मला त्यांनाच बोलायचं बाबा की आम्ही सगळे महाराष्ट्रातले एकच युट्यूबर आहे सबस्क्रायबर मराठी पण या मराठी लोकांचं ब्रेन वॉश करून हे हिंदू 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 करतात माझा विरोध तिकडे बाळासाहेबांची शिवसेना होती तेव्हा कोणी त्यांना पक्ष म्हणून बघत नव्हतं तसं आज राजसाहेबांची मनसे त्याला कोण पक्ष म्हणून बघत नाही आरजे सोहम सारखे टीका करतात ना माझ्यावर बस आहे आरजे सोहम म्हणून एक मराठी युट्यूबर आहे त्याच्याबद्दल मी बोललो पण माझा एक मित्र आहे त्याचं पण नाव सोहम आहे आणि तो सोहम ब्लॉग म्हणून त्याचं युट्यूब चॅनल आहे मी त्याला आधी फोन केला मी बोललो अरे त्या आरजे सोहमने माझ्यावर टीका केली अशी तर काय वाटतं तुला तर तो मला बोलला काही तुझ्या पण चुका आहेत काही त्याच्या पण आहेत माझ्या ज्या चुका आहेत त्या मी क्लिअर करेलच त्याला समोर बोलवून पण जे काय ते जेन्युअल असेल आणि तो मला सांगेल की नक्की कोणाची चूक आहे सोहम तर स्वागत करतो सोहमचं मी पाहिलं असेल सोहमला पण आणि सोहम तू आरजे सोहमचा कधीपासून मी दोन वर्ष झाले मी त्याचे मला त्याचे मला त्याचे रोस्ट खूप आवडतात 2 वर्ष झाले मी त्याचे रोस्ट बघतो व्हिडिओ सगळे सबस्क्राईब पण करून ठेवले तर पहिल्यांदा जेव्हा तू पाहिलंस की अरे माझा व्हिडिओ त्यांनी हे करून रोस्ट केलंय मला मी तर खरं म्हणजे तुझा व्हिडिओ आधी बघितला नव्हता पण आता जेव्हा ते सगळं तो जे बोलला त्यांनी कमेंट पण केली तुझ्या रीलवरती सगळं झालं आणि त्यांनी खूप आधी कमेंट डिलीट मारल्या आता परत त्यांनी अच्छा ते खूप आधीचे पण त्यांनी तुझे व्हिडिओज टाकले ते सगळं रिसर्च करून रिसर्च करून प्रॉपर रिसर्च करून पण त्याच्यात मला तुझं पण काहीतरी चुकीचे वाटले 2-3 पॉईंट आणि त्याचा एक पॉईंट जो मला खूप चुकीचा वाटला ते आपण डिस्कस करूया नक्कीच पण त्याआधी मला सांग कधीपासून बघतोय बोलला तू त्या आरजे सोहमचा व्हिडिओ 1.5-2 वर्ष याला आरजे सोहमचा व्हिडिओ पाहतो तो आता माझा मित्र आहे माझा भाऊ आहे म्हणून तो असं नाही की माझ्याच बाजूने बोलणार आहे त्याची काय चूक असेल ते पण तो मांडण्याचा प्रयत्न करेल माझी चूक असेल तेही बोलशील पहिला काय वाटतं सुरुवातीला तुला असं वाटतं मला जे वाटतं ते मी बोलू की आधी तू बोलशील बघ एक जो स्टार्टिंगचा मुद्दा आहे ते ऍक्टिंगचा बोललाय ते अभिनयाचं ते तुझं पर्सनल ते माझ्या हिशोबाने ते तू त्याच्यावरती काय बोलतात ना काम केलं हिंदीमध्ये ती रील बनवली ती ऍक्टिंग वरती त्याने ते ऍक्टिंगच्या थ्रू घेतलं ते तर त्याला तू ते पॉईंट तुझं बोलू शकतो त्यात माझा काय ओपिनियन नसू शकतो ना बरोबर तर तू बोल काय तुला ऍक्टिंग बद्दल काय त्याच्याबद्दल आता हा बोलतोय मला ते सांगायचं आहे की बघा कसं आहे मित्रांनो अभिनय हे माझं क्षेत्र जे आहे ते 2014-15 पासून आहे आरजे सोहम कधी आला इंडस्ट्रीमध्ये आयडिया नाही मला पण मी त्याला 2 वर्षापासून फॉलो करतो 2 वर्षापासून फॉलो करतो तो आधी काय आरजे होता ना हो आरजे होता तो मी इंडस्ट्रीमध्ये 2014-15 पासून काम करतोय आणि अभिनेता म्हणून मी या इंडस्ट्रीमध्ये काम करत होतो सुरुवातीला अभिनय हे क्षेत्र मला आवडायचं मी 2 चित्रपटामध्ये काम देखील केले तुम्हाला माहीत असेल मेमरी कार्ड आणि लव लफडे नावाचा मराठी चित्रपट आहे त्यात मी काम केलं अभिनेता म्हणून आणि त्याच्यानंतर असं नाही की अभिनेता आहे मराठी तर त्यांनी मराठीतच काम केलं पाहिजे आज आपण जर का पाहिलं तर बरेच मराठी लोक आहेत जे हिंदीत काम करतात साऊथमध्ये काम करतात माझा विरोध नाही त्यांना आणि त्यांना विरोध नसला पाहिजे कुठल्या भाषेला विरोध कसा करायचा हे प्लॅटफॉर्म वेगळे असतात मी प्रत्येक वेळेला व्हिडिओ सांगतो तुम्ही गैरसमज करता गोष्टींचा मी बोलतो प्रत्येक वेळेला नाही अरे महाराष्ट्रात मराठी असलीच पाहिजे पण महाराष्ट्रात मराठी असली पाहिजे आणि मराठी अभिनेत्यांनी हिंदीत काम नाही केलं पाहिजे हे 2 मुद्दे वेगळे आहेत असं काही नसतं की मराठी अभिनेता आहे म्हणून त्यांनी हिंदीत नाही बोलायचं तर त्याच्यामुळे मला उद्या हिंदीत ऑपॉर्च्युनिटी भेटली असती तर मी केलं असतं पण सध्या तरी मी काय करतोय हे माझे जे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मी फॉलो करतो राजसाहेबांना फॉलो करतो आणि त्यांच्याबद्दल जे चुकीचे गैरसमज मराठी माणसांमध्ये पसरवले जात आहेत त्याच्याबद्दल मी बोलत असतो तुम्ही मला पाहतातच मराठी बोलूच्या माध्यमातून आणि त्याचमुळे अभिनेता ह्याला कुठलाही जात नसतो धर्म नसते आणि त्याच्यामुळे पाकिस्तान धर्म म्हणजे आपला मुसलमान जो आहे तो भारतातला तो त्याला त्या ह्याच्या बोलून आता बरं बोलतील राज ठाकरे तर पाकिस्तानी मुसलमान लोकांना मारतात त्यांना तर मारलंच पाहिजे बांगलादेशी पाकिस्तान मुसलमानांना ठेचलंच पाहिजे पण भारतातल्या मुसलमानांना जर का आपण पाहिलं झाकीर हुसेन असतील इरफान पठाण असतील त्यांना आपण नाकारू शकत नाही जावेद अख्तर असतील यांना आपण नाकारू शकत नाही तर त्याच्यामुळे त्यांनी तो माझा व्हिडिओ जो टाकला आहे ती अभिनय करतोय त्यात मी खरा अभिनय करत होतो त्यासारखं तर नाही ते मी टाकलं होतं सुरुवातीला की रडायचं उगाच काहीतरी ते अभिनय मी केलं नव्हता तर मला असं वाटतं ते मला तरी वाटतं ते माझं वैयक्तिक होतं आणि दुसरा पॉईंट असा होता की जे मला चुकीचं वाटलं तुझ्या साईडनी तो असा होता की त्याची जी चूक होती जी मला समजली जी तुला पण समजली तर त्याच्यावरती जे तू कंपॅरिझन केलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळासोबत की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळी पण असे काहीतरी लाचार मराठी माणसं होती त्यासाठी तू कम्पेअर केलं त्याला तर ते थोडंसं चुकीचं होतं त्याला जे तुला समजत होतं तू नॉर्मल भाषेत समजवलं असतं तरी मला असं वाटतं त्यांनी समजवलं असतं कारण की आपण महाराष्ट्रातले युट्यूबर सगळे एकाच मराठीसाठीच पण आता मला तेच बोला एक्झॅक्टली आता तू जे बोलतोस ना मला ते पटतंय आज त्याचे 5 लाख सबस्क्रायबर आहेत मराठी लोक बऱ्यापैकी आहेत 4-1 लाख मराठी असतील 1-1 लाख काय असतील त्यांचे बाकीचे त्यांना हिंदी भाषिक वगैरे असतील जे काय असतील मराठी यूट्यूबर आहे जेव्हा मराठीवर अन्याय होतो आज तू बघितलंस कल्याणमध्ये मारामारी असेल मराठी माणसांना किंवा मग काही छोटे छोटे मुद्दे असेल मराठी माणसं अन्याय असेल तो एक ट्रेंड चालू होता माहिती आहे मराठी माणसांच्या विरोधामध्ये सगळं बोलणं तेव्हा कोण होतं महाराष्ट्र नवनिर्माण सेना
तेव्हा कुठला मराठी यूट्यूबर पण बोलत नव्हता. पण जेव्हा आता हे हमले झाले किंवा काय झालं किंवा हिंदुत्वाचा काय मुद्दा येतात समोर, तेव्हा मग हे हिंदुत्वासाठी बोलतात. हे मराठी आहेत ना स्वतः, तर मग हे मराठीवर हल्ला होतो. तेव्हा काय मी बोललो पण होतं की त्या एका व्हिडिओमध्ये की जेव्हा महाराष्ट्राचा विषय होतो तेव्हा मराठी असलं पाहिजे, आणि जेव्हा हिंदुत्वाचा विषय येतो तेव्हा आपण बरोबर हिंदू असलाच पाहिजे. पण त्यांनी तो विषय काय बोलला की अरे मग हिंदूचा विषय होता ना, मग मी भावा हिंदूतच बोललो ना, असं तो बोललाय. अरे पण मराठीचा विषय असतो तेव्हा कुठे जातात तुम्ही, तेव्हा तुमचे कुठे असतात सगळे विषय, तेच मला बोलायचं होतं की ह्यांना मग आपण मुघलांच्या काळातले मराठीच बोललेलं परवडेल ना. ठीक आहे. पण जे तो बोलला की मी महाराष्ट्रातला युट्यूबर आहे, असं नाशिक जिल्ह्यात किंवा खूप सारे जिल्ह्यात, तुमच्या मुंबईमध्ये सांगा मराठी बोलायला, तर मला त्याला एवढंच बोलायचं आहे की बघ आपण सगळे महाराष्ट्रातले युट्यूबर आहे. म्हणजे मी तरी छोटाच आहे, पण बाकी सगळे जे तुम्ही आहेत सगळे मी तरी छोटा, मी पण छोटाच रे. मी फक्त महाराष्ट्राच्या समस्यासाठी राजसाहेबांसाठी बोलत असतो. तुझे पण 5 लाख सबस्क्रायबर आहेत, तर कमीत कमी जेव्हा मराठीच्या मुद्द्यावरती लोक एवढं बोलतात, मराठी माणसांना मारलं, आता कल्याणमध्ये झालं, डोंबिवलीमध्ये झालं, गुजराती लोक मराठी माणसाला राहायला देत, कुठला मराठी युट्यूबर बोलला नाही. तर जर तू सोशल इश्यू सोशल इश्यू त्याच्यावरती तू बोलू शकतो, तर मराठी युट्यूबर असून तू मराठी माणसांवरती तर बोलूच शकतो. बोलायलाच पाहिजे, बोलायलाच पाहिजे. तेच बोलायचं होतं, त्यांनी ते चुकीचं ह्याच्यामध्ये घेतलं. मला तेच बोलायचं, ज्या पोट तिडकीने तुम्ही हिंदी भाषा किंवा मग हिंदुत्वावर जेव्हा येतं तेव्हा बोलताना, त्याच पोट तिडकीने तुम्ही मराठी बद्दल पण बोललं पाहिजे की बाबा रे हे साफ चुकीचं आहे, तुम्ही आमच्या राज्यात येतं आमची भाषा शिकलीच पाहिजे. आणि मला असं वाटतं हे काही आहेत मराठी जे त्याचे चाटे लोक आहेत, ते लोक काय बोलतात की नाही सोहम RJ सोहम सारखा मराठीवर प्रेम करणारा कोण नाही आहे. अरे मला तेच कळत नाही, हे लोकांची डोकी कुठं जातात. ह्या लोकांना कळलं पाहिजे खरं. ते जेव्हा खाली कमेंट करतात हे लोक, तेव्हा त्यांनी विचारलं पाहिजे, हे जसं मोदींना विचारलं पाहिजे की सुरक्षा कुठं होती. मोदी सोशल मीडिया एक अशी पावर जिकडे आपण प्रश्न विचारला पाहिजे. आपण आपलं ब्रेन वॉश होतं प्रत्येक ठिकाणी. तर मला असं वाटतं मराठीबद्दल बोलणारा तुम्ही स्वतःला जर का समजताना, तर मग कुठे मराठीबद्दल बोलता. जेव्हा मारहाण झाली, जेव्हा महाराष्ट्रावर हिंदी भाषा ठोपली गेली, तेव्हा कुठे तुम्ही मराठीबद्दल बोलला. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी बोललं म्हणजे मराठीवर बोललं असं आहे का. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी काय सांगितलंय किंवा ते काय काय बोलले, आग्रह केला त्यांनी काय आग्रह केला मराठी भाषेसाठी, हे तुम्ही काय नाही सांगत आहे की मराठी बोलणारे महाराष्ट्रामध्ये. कारण हेच व्हिडिओमध्ये स्वतः हिंदीत बोलतात. आता मी हिंदीत व्हिडिओ बनवलेत नाही असं नाही, पण कसं असतं ना, मी जेव्हा मराठी व्हिडिओ बनवत होतो तेव्हा कुठेतरी गैरसमज होत होता, आणि त्याच्यामुळे मला त्याने हिंदीत सांगणं गरजेचं होतं. भाषेला विरोध नाही आहे, भाषा ही प्रत्येक चांगली आहे, आणि हिंदुत्वाला विरोध नाही किंवा मुसलमान लोकांना विरोध नाही. माझा कुठल्या धर्माला जातीला विरोध नसतो. पण एक कसं एक गैरसमज जो माझ्या बोलण्यातून होत होता, असं राजसाहेब बोलतात जेव्हा, तेव्हा बाकीचे UP बिहारमधले लोक वेगळा अर्थ काढतात. तो वेगळा अर्थ नाही निघाला पाहिजे म्हणून मी हिंदीत बोललो. आणि जेव्हा मी हिंदीत व्हिडिओ केला ना, तेव्हा हिंदीतले परप्रांतीय लोक पण मला सपोर्ट करत होते त्या व्हिडिओ खाली की नाही भाई तू बरोबर बोलतोयस. काही लोक मराठी बोलवते, काही हिंदी बोलवते. काही लोक बोलले आम्ही मराठी आता शिकू, म्हणजे प्रेमाने सांगू शकतो आपण गोष्टी. तर हिंदी तिकडे बोललो म्हणून मी स्वतःला मी चुकीचा नाही म्हणत आहे. कुठे असलं पाहिजे, कुठे नसलं पाहिजे, कुठे हिंदी बोललं पाहिजे, कुठे मराठी बोललं पाहिजे, वेगवेगळे प्लॅटफॉर्म असतात. मी असं नाही की कडवटपणे बोलतोय की तुम्हाला नाही ह्याचा विरोधच करा. हा माझा विषय होता फक्त. ते त्याला मला पण तेच बोलायचं की बाबा आपण जर एक मिळून जर महाराष्ट्राबद्दल बोललो, मराठी माणसासाठी बोललो, भाषेसाठी बोललो, तर कारण की सोशल मीडिया अशी पावर आहे जिकडे आपण लोकांना मराठी करा. मला असं वाटतं तुमचे जेवढे जास्त मराठी सबस्क्रायबर, तर तुमची जिम्मेदारी वाढते की मराठी माणसाला तुम्ही सांगणं गरजेचं आहे की बाबा रे महाराष्ट्रात कोणी परप्रांतीय हिंदीत बोलत असेल त्याला मराठी भाषा शिकायला सांगा किंवा बोलायला सांगा, हे तुम्ही सांगणं गरजेचं आहे. तुम्ही ह्या गोष्टी कधीच सांगत नाही. तुम्ही फक्त अरे भाई आपने हिंदुत्व पे आया है और आपने हिंदुत्व के लिए अभी एक साथ आना चाहिए. अरे मग मराठीसाठी कुठे. म्हणजे जेव्हा हिंदुत्वाचा विषय येतो, माझा राग हाच आहे सोम खरं. हिंदुत्वाचा विषय येतो, बाकीचे सगळे मराठी युट्यूबर एकत्र येतात आणि हिंदुत्वाबद्दल बोलतात, पण हे युट्यूबर कधी मराठीसाठी एकत्र बोलत नाही. मला हा राग आला. जे मोठे मोठे हिंदीतले युट्यूबर आहे, म्हणजे जसं इंडियातले युट्यूबर आहे, स्वतः आपल्या मराठीची तारीफ करतात. ते स्वतः कधी कधी बोलतात महाराष्ट्र में मराठी में आने चाहिए. पण मुद्दा असा आहे ना की जे इंडियन युट्यूबर्स आहेत, ठीक आहे, आपले मराठी युट्यूबर, महाराष्ट्रातले युट्यूबर कधी मराठी भाषेवरती बोलत नाही किंवा मराठी संस्कृतीवरती किंवा काय जे चालू आहे मराठीवरती, जे अन्याय चालू आहे त्याच्यावरती बोलत नाही. त्यांना वाटतं पॉलिटिक्स चालू आहे. हिंदी जे लोक आहेत, इंडियन जे लोक आहेत, ते लोक आपल्या आपल्या भाषेचं किंवा हिंदू या शब्दाचं काय बोलतात ना हे करतात. तर आपण सुद्धा आपल्या भाषेचं आधी राज्य जर आपण मोठं केलं तर देश मोठा होईल. तर तेवढं भाषा आपली हे जपली पाहिजे, लोकांपर्यंत त्यांनी मेसेज पोहोचवला पाहिजे. आणि तू जे बोलला त्यात काय चुकीचं नाही आहे खरं तर. म्हणजे तुझा एक पॉईंट जो तो बोलला की बाबा मी महाराष्ट्रातला युट्यूबर आहे, तर मी काय बोलतात ना हिंदी बोलू शकतो, मराठी काय काय तो बोलला आहे बाबा. तर मला पण त्याला तेवढंच बोलायचं आहे की जे हा बोलला ते तू चुकीचा गैरसमज घेतलायस. म्हणणं त्याचं एवढंच होतं की बाबा आपण महाराष्ट्रातले युट्यूबर जर एक मिळून एकत्र आलो आणि जर मराठीसाठी आपण जेव्हा जेव्हा मराठीवरती अन्याय होईल तेव्हा तेव्हा आपण जर
तर मराठी भाषेसाठी स्टँड घेतला तर कुठेतरी ते काय बोलतात ना एक सार्थ होईल की बाबा हा आपण मराठीतले युट्यूबर आहे महाराष्ट्रातले नाही तर मग तुम्हाला सगळे मग बोलणार ना अरे यार, मोदी के लिए काम कर रहे हैं. आणि कोणी YouTube बोलणार, platform अर्थातच आहेच की बोलणार. बाबा आपापलं ओपिनियन काय बोलतात त्याच्यावरती द्यायला तर त्याच्याबद्दल काय असं नाही की बाबा हे काय लय मोठंच रोस्ट आहे किंवा काय काय मोठी भांडण आली असं काहीच नाही तर नॉर्मल आहे खूप हे सगळे युट्यूबवरती होत असतं तर जे पण कमेंटमध्ये एकमेकांना जे लोक बोलतात त्याला पण घाण बोलताय तुला पण घाण बोलतात तर मला त्यांनाच बोलायचं बाबा की आम्ही सगळे महाराष्ट्रातले एकच युट्यूबर आहे तर बोलून काहीच भेटणार नाही तुम्ही एकमेकांना एक वेळ येईल जेव्हा सगळ्या माझं एक प्रामाणिक मत आहे मी मराठी आहे तो मराठी आहे आपण आधी मराठीसाठी बोललं पाहिजे की मी का बोलतोय कारण बरं चल ठीक आहे हिंदुत्व वगैरे सगळ्या विषय गोष्टी आहेत बोला मी स्वतः बोलतो ना यार मी पण बोललोय ना तू पण बोलतोस पण कसं आहे मराठीचा विषय होता तेव्हा पण बोललं पाहिजे असं नाही की मराठीचा विषय तेव्हा आपण पाय खाली घालून झोपायचं असं नाही एक्झॅक्टली कारण आपण स्वतः मराठी पहिला मराठी आपण आणि त्याच्यामुळे आपला ऑडियन्स बघणार कुठला आहे मराठी आहे त्यांच्या जोर आपण जर का सबस्क्रायबर छत्रपती शिवाजी महाराजांना एवढं मानतो एवढं त्याला अभ्यास पण आहे त्याचा असं नाही की त्याचा अभ्यास नाही अभ्यास पण त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार पण ते आत्मसात केले पाहिजे ना महाराजांनी असं सांगितलं की मराठी भाषा ही बोलली गेली पाहिजे त्यासाठी महाराजांनी प्रयत्न पण केलेत ना सगळ्या गोष्टी मला असं वाटतं ते मराठी टिकणं गरजेचं आहे असं बोलून नाही चालणार की अरे ठीक आहे मराठी टिकेल ती टिकवणं गरजेचं कारण आपल्याला आयती मिळाली मराठी भाषा काय असेल त्याला तू मेसेज काय बोलायचं शेवट काय ना मला तेच सांगायचं आहे की बाबा रे तू माझ्यावर बोललास मी तुझ्या मला शेवटी जाताना तेच सांगायचं आहे की बाबा रे मी बोललो जे बोललो मला खटकलं कारण मी प्रत्येक युट्यूबर मी आज तो मराठी माणूस प्रदीप असेल त्याला पण बोलतो हे नावं लावतात मराठी फक्त किंवा हे असतात मराठी ह्यांच्या सबस्क्रायबर मराठी पण या मराठी लोकांचं ब्रेन वॉश करून हे हिंदू 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 करतात माझा विरोध तिकडे आहे तुम्ही त्यांना हिंदू करता करा हिंदू आहेच ते पण ते आधी ते मराठी पण ह्याची पण जाण त्यांना असू द्या आणि त्यांना सांगा की बाबा रे आपण मराठी पण आहोत आपल्या राज्यात मराठी हा बोलला बाळासाहेबांना मानतो बाळासाहेबांनी तेच सांगितलं महाराष्ट्रात मराठी असलीच पाहिजे आणि देशात हिंदी असली पाहिजे आणि मी पण तेच झालंय की हिंदू असलं पाहिजे बनतोय पण महाराष्ट्रात मराठी अजून बनला नाहीये त्याला बोलायचंय तर काय चुकीचं त्याच्यात काय दोघांचं पण काय चुकीचं नाही त्याचा पण काय पॉईंट ऑफ व्ह्यू याचा पण त्याची मिसअंडरस्टँडिंग झाली असेल ह्याला जे सांगायचं मला वाटतं या व्हिडिओ त्याला कळेल नक्की की ह्याला काय बोलायचं होतं आणि आम्ही जे बघितलं त्या व्हिडिओमधून जे 2-3 मिनिटात बोललाय त्यातून फक्त एकच पॉईंट मला चुकीचं वाटलं बाकी काय एवढं नव्हतं ते होऊन जाईल बाकी काय माझ्या मनात पण काही नाही तुम्हाला काय वाटतं तो एक मराठी युट्यूबर आहे मी एक मराठी युट्यूबर आहे हिंदुत्वासाठी बोलताय एकत्र येऊन आपण मराठीसाठी पण बोललं पाहिजे आणि का बोललं पाहिजे कारण हिंदुत्वासाठी हिंदू खतरे में तसं मराठी पण महाराष्ट्रात खतरे में आहे आणि त्यासाठी मला असं वाटतं आपण मराठी युट्यूबर्स आपल्याकडे जे पॉवर आहे सबस्क्रायबर्स आपल्याकडे आहेत ते तर त्यांची माती भडकवून त्यांना फक्त हिंदू हिंदू बोलू नका त्यांना हे पण सांगा की महाराष्ट्रात मराठी आणि देशात हिंदू जे बाळासाहेबांनी सांगितलं जे आता राजसाहेब पण सांगतात आणि ते शेवटी मला तेच सांगायचं की शेवटी तो व्हिडिओ अरे ये ऐसा बोला आणि मग मी हिंदुत्वाबद्दल बोलवतो मला तेच सांगायचं की तू फक्त हिंदुत्वाबद्दलच बोलतो तू मराठीबद्दल बोलत नाही तू आजपर्यंत जे आज बघितलंस ना किती काय काय झालं मराठी लोकांना मारलं असेल किंवा काय त्या गोष्टीवर कधीच हा बोलला नाही बोललं पाहिजे त्याच्यामुळे मला वाटतं हे स्टँड तू पण घेणं गरजेचं आहे फक्त हिंदुत्व नको मराठी माणसांवर अन्याय होतोय मराठी टक्का कमी का होतोय ह्या गोष्टीवर तुम्ही बोललं पाहिजे मी बोलतो त्या गोष्टींवर आणि जेव्हा हिंदूचा मुद्दा येतो तेव्हा पण बोलतो मी मला तेच वाटतं एक तुमच्याकडे मराठीचा चांगला क्राऊड आहे तर तो मराठीचा चांगला क्राऊड त्याचा त्यांना कुणीतरी हिंदू बनवू नका जे बाकीचे भाजपवाले करतात नाही तर मग तुम्हाला भाजपवालेच बोलावं लागेल जे भाजपवाले करतात ते तुम्ही करू नका हे मराठी क्राऊड जे आहे त्यांना मराठी पण सोशल मीडिया मराठीचं महत्त्व फक्त मराठी आहे आपण मराठी अरे कोणाला सांगायची गरज नाही मग तसं आम्ही पण हिंदू आहे आम्हाला सर्टिफिकेट द्यायची गरज नाही आहे आमचं हिंदुत्व आम्हाला माहिती आहे एवढंच सांगायचं फक्त आणि काय असेल बाबा तुला काय राग वगैरे आला असेल तर माझ्या मनात काय असं नाही आहे तेच मला सांगायचं सोहम तुझा चाहता आहे मी पण कधी व्हिडिओ बघतो आणि त्याशी मला असाच आला तर पहलगामचा जास्त चालला त्या व्हिडिओ म्हणून आणि त्याच्यामुळे माझं कुठेतरी खणकलं म्हणून मी बोललो बाकी माझ्या मनात असं काही नाही बाबा तुझ्याबद्दल एवढंच बोलतो तुला अजून काय बोलायचं काय नाही हेच की बाबा तू चुकीचा मेसेज घेतलायस जे त्याला बोलायचं होतं तू चुकीचं मिसअंडरस्टँड केलंय आणि पक्ष वगैरे काय नाही बाबा मी जसा बाळासाहेबांची शिवसेना होती तेव्हा कोणी त्यांना पक्ष म्हणून बघत नव्हतं तसं आज राजसाहेबांची मनसे त्याला कोण पक्ष म्हणून बघत नाही कारण महाराष्ट्रात मराठी फक्त राजसाहेबांमुळे टिकून आहे हे मान्य करावंच लागेल आणि हे मला असं वाटतं मान्य आतमधून मराठी माणसं करतात ते बाहेरून कधी बोलत नाही आणि ते मी बोलतो त्याच्यामुळे उद्या आजच बोलू शकतो आपण मराठी आज नसतीच जर का राजसाहेब नसते तर घ्या तुम्ही काढून सगळ्या गोष्टी राजसाहेबांनी जे मराठीसाठी आंदोलनं केली आहेत आज मराठी भाषेचा विषय असेल आज मराठी पाट्या असतील मराठी फोनवर ऐकायला आलं पाहिजे हे असेल हे सगळं राजसाहेबांनी केलं समज राजसाहेब नसतेच तर कोणी केलं असतं आज आपण बोललो असतो क्या म्हणताय कैसा आहे फिर हां चल अरे नाही मराठी मला किती लोक बोलले मराठी यूट्यूब चॅनल सुरू नको करू हिंदीत बोल सुरू करायच्या आधी बोलले ना मराठी क्राऊड तुला कमी भेटेल हिंदी पण आहे ना आज आरजे सोहम सारखे टीका करतात ना माझ्यावर बस आहे
तेच मराठी बोलायचं माणूस आहे प्रदीप सारख्या टीका करता मोठी गोष्ट आहे. आपण हिंदूंसाठी बोललं पाहिजे असं चुकीचं नाही, बोललंच पाहिजे. आपण पहिले म्हणजे हिंदू पण आहे आपण, जय हिंद मग जय महाराष्ट्र. पण मराठी आपण कधी बनणार? हिंदू तर आपण बनूच, पण मराठी पण आपल्याला बनलं पाहिजे, लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे की तुम्ही पण महाराष्ट्रामध्ये मराठी बनलंच पाहिजे. ही गोष्ट सांगणं गरजेचं आहे. फक्त आपण मराठी आहे, मी मराठी आहे, तू मराठी आहे आणि मराठी असं नाही. मराठी टिकण्यासाठी काय केलं पाहिजे हे मला असं वाटतं तुम्ही पण सांगा. बस एवढंच बोलतो. तुझा सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. आणि मी पण जय हिंद पहिला बोलतो मग जय महाराष्ट्र, कारण देश जेवढा महत्व आहे तेवढंच राज्य महत्वाचं आहे. बरोबर. जय हिंद जय महाराष्ट्र. बोलून काहीच भेटणार नाही तुम्ही एकमेकांना. एक वेळ येईल जेव्हा सगळ्या माझं एक प्रामाणिक मत आहे, मी मराठी आहे, तो मराठी आहे, आपण आधी मराठीसाठी बोललं पाहिजे की मी का बोलतोय. कारण बरं चल ठीक आहे, हिंदुत्व वगैरे सगळ्या विषय गोष्टी आहेत, बोला. मी स्वतः बोलतो ना यार, मी पण बोललोय ना, तू पण बोलतोस. पण कसं आहे, मराठीचा विषय होता तेव्हा पण बोललं पाहिजे. असं नाही की मराठीचा विषय तेव्हा आपण पाय खाली घालून झोपायचं, असं नाही. एक्झॅक्टली. कारण आपण स्वतः मराठी, पहिला मराठी आपण, आणि त्याच्यामुळे आपला ऑडियन्स बघणार कुठला मराठी आहे, त्यांच्या जोर आपण जर का सबस्क्रायबर छत्रपती शिवाजी महाराजांना एवढं मानतो, एवढं त्याला अभ्यास पण आहे त्याचा. असं नाही की त्याचा अभ्यास नाही, अभ्यास पण त्याचा छत्रपती शिवाजी महाराजांचा. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार पण ते आत्मसात केले पाहिजे ना. महाराजांनी असं सांगितलं की मराठी भाषा ही बोलली गेली पाहिजे, त्यासाठी महाराजांनी प्रयत्न पण केलेत ना. सगळ्या गोष्टी मला असं वाटतं ते मराठी टिकणं गरजेचं आहे. असं बोलून नाही चालणार की अरे ठीक आहे मराठी टिकेल, ती टिकवणं गरजेचं, कारण आपल्याला आयती मिळाली मराठी भाषा. काय असेल त्याला तू मेसेज काय बोलायचं? शेवट काय ना, मला तेच सांगायचं. प्रत्येक युट्यूबर, मी आज तो मराठी माणूस प्रदीप असेल त्याला पण बोलतो, हे नावं लावतात मराठी फक्त, किंवा हे असतात मराठी, ह्याच्या सबस्क्रायबर मराठी, पण या मराठी लोकांचं ब्रेन वॉश करून हे हिंदू 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 करतात. माझा विरोध तिकडे आहे. तुम्ही त्यांना हिंदू करता करा, हिंदू आहेच ते, पण त्या आधी ते मराठी पण ह्याची पण जाण त्यांना असू द्या. आणि त्यांना सांगा की बाबा रे आपण मराठी पण आहोत, आपल्या राज्यात मराठी. हा बोलला बाळासाहेबांना मानतो, बाळासाहेबांनी ते सांगितलं महाराष्ट्रात मराठी असलीच पाहिजे आणि देशात हिंदी असली पाहिजे. आणि मी पण तेच झालंय की हिंदू असलं पाहिजे, हिंदू बनतोय पण महाराष्ट्रात मराठी अजून बनला नाहीये. त्याला बोलायचंय तर काय चुकी, त्याच्यात काय दोघांचं पण काय चुकीचं नाही, त्याचा पण काय पॉईंट ऑफ व्ह्यू, याचा पण त्याची मिसअंडरस्टँडिंग झाली असेल. ह्याला जे सांगायचं मला वाटतं या व्हिडिओ त्याला कळेल नक्की की ह्याला काय बोलायचं होतं. आणि आम्ही जे बघितलं त्या व्हिडिओमधून जे 2-3 मिनिटात बोललाय त्यातून फक्त एकच पॉईंट मला चुकीचं वाटलं, बाकी काय एवढं नव्हतं. ते होऊन जाईल, बाकी काय माझ्या मनात पण काही नाही. तुम्हाला काय वाटतं? तो एक मराठी युट्यूबर आहे, मी एक मराठी युट्यूबर आहे, हिंदुत्वासाठी बोलताय, एकत्र येऊन आपण मराठीसाठी पण बोललं पाहिजे. आणि का बोललं पाहिजे? कारण हिंदुत्वासाठी हिंदू खतरे में, तसं मराठी पण महाराष्ट्रात खतरे में आहे. आणि त्यासाठी मला असं वाटतं आपण मराठी युट्यूबर्स, आपल्याकडे जी पॉवर आहे, सबस्क्रायबर्स आपल्याकडे आहेत ते, तर त्यांची माती भडकवून त्यांना फक्त हिंदू हिंदू बोलू नका. त्यांना हे पण सांगा की महाराष्ट्रात मराठी आणि देशात हिंदू, जे बाळासाहेबांनी सांगितलं, जे आत्ता राजसाहेब पण सांगतात. आणि ते शेवटी मला तेच सांगायचं आहे की शेवटी तो व्हिडिओ अरे ये ऐसा बोला, आणि मग मी हिंदुत्वाबद्दल बोलवतो. मला तेच सांगायचं की तू फक्त हिंदुत्वाबद्दलच बोलतो, तू मराठीबद्दल बोलत नाही. तू आजपर्यंत जे असं बघितलंस ना किती काय काय झालं, मराठी लोकांना मारलं असेल किंवा काय, त्या गोष्टीवर कधीच हा बोलला नाही, बोललं पाहिजे. त्याच्यामुळे मला वाटतं हे स्टँड तू पण घेणं गरजेचं आहे. फक्त हिंदुत्व नको, मराठी माणसांवर अन्याय होतोय, मराठी टक्का कमी का होतोय, ह्या गोष्टीवर तुम्ही बोललं पाहिजे. मी बोलतो त्या गोष्टींवर, आणि जेव्हा हिंदूचा मुद्दा येतो तेव्हा पण बोलतो मी. तर मला तेच वाटतं, एक तुमच्याकडे मराठीचा चांगला क्राऊड आहे, तर तो मराठीचा चांगला क्राऊड त्यांना कुठेतरी हिंदू बनवू नका, जे बाकीचे भाजपवाले करतात. नाही तर मग आम्हाला तुम्हाला भाजपवाले बोलावं लागेल. जे भाजपवाले करतात ते तुम्ही करू नका. ते मराठी क्राऊड जे आहे त्यांना मराठी पण, सोशल मीडिया मराठीचं महत्त्व फक्त सांगा, फक्त मराठी आहे आपण, मराठी आहे अरे कोणाला सांगायची गरज नाही. मग तसं आम्ही पण हिंदू आहे, आम्हाला सर्टिफिकेट द्यायची गरज नाही आहे. आमचं हिंदुत्व आम्हाला माहिती आहे, एवढंच सांगायचं फक्त. आणि काय असेल बाबा, तुला काय राग वगैरे आला असेल तर माझ्या मनात काय असं नाही आहे, तेच मला सांगायचं. सोहम तुझा चाहता आहे, मी पण कधी कधी व्हिडिओ बघतो आणि त्याशी मला असाच आला, तर पहलगामचा जास्त चालला त्या व्हिडिओ म्हणून, आणि त्याच्यामुळे माझं कुठेतरी खणकलं म्हणून मी बोललो. बाकी माझ्या मनात असं काही नाही बाबा तुझ्याबद्दल, एवढंच बोलतो. तुला अजून काय बोलायचं? काय नाही, हेच की बाबा तू चुकीचा मेसेज घेतलायस, जे त्याला बोलायचं होतं तू चुकीचा मिसअंडरस्टँड केलंय. आणि पक्ष वगैरे काय नाही बाबा, मी जसा बाळासाहेबांची शिवसेना होती तेव्हा कोणी त्यांना पक्ष म्हणून बघत नव्हतं, तसं आज राजसाहेबांची मनसे त्याला कोण पक्ष म्हणून बघत नाही. कारण महाराष्ट्रात मराठी फक्त राजसाहेबांमुळे टिकून आहे, हे मान्य करावंच लागेल. आणि हे मला असं वाटतं मान्य आतमधून मराठी माणसं करतात, ते बाहेरून कधी बोलत नाही, आणि ते मी बोलतो. त्याच्यामुळे उद्या आजच बोलू शकतो आपण, मराठी आज नसतीच जर का राजसाहेब नसते तर. घ्या तुम्ही काढून सगळ्या गोष्टी. राजसाहेबांनी जे मराठीसाठी आंदोलनं केली आहेत, आज मराठी भाषेचा विषय असेल, आज मराठी पाट्या असतील, मराठी फोनवर ऐकायला आलं पाहिजे हे असेल, हे सगळं राजसाहेबांनी केलं. समज राजसाहेब नसतेच तर कोणी केलं असतं? आज आपण बोललो असतो की हा म्हणताय कैसा आहे फिर, हां चल, अरे नाही मराठी. मला किती लोक बोलले मराठी यूट्यूब चॅनल सुरू नको करू, हिंदीत बोल. सुरू करायच्या आधी बोलले ना मराठी क्राऊड तुला कमी भेटेल हिंदी, पण आहे ना आज RJ सोहम सारखे टीका करतात ना माझ्यावर, बस आहे.
तेच मराठी बोलायचं माणूस आहे प्रदीप की सारख्या टीका करता मोठी गोष्ट आहे. आपण हिंदूंसाठी बोललं पाहिजे असं चुकीचं नाही, बोललंच पाहिजे. आपण पहिले म्हणजे हिंदू पण आहे आपण, जय हिंद मग जय महाराष्ट्र. पण मराठी आपण कधी बनणार? हिंदू तर आपण बनूच, पण मराठी पण आपल्याला बनलं पाहिजे आणि लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे की तुम्ही पण महाराष्ट्रामध्ये मराठी बनलंच पाहिजे. ही गोष्ट सांगणं गरजेचं आहे. फक्त एवढंच आपण होतं, मराठी बाकी आहे, मी मराठी आहे, काय तू मराठी आहे आणि मराठी असं नाही. मराठी टिकण्यासाठी काय केलं पाहिजे हे मला असं वाटतं तुम्ही पण सांगा. बस एवढंच. एवढंच बोलतो. तुर्ता सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. आणि मी पण जय हिंद पहिला बोलतो मग जय महाराष्ट्र. कारण देश जेवढा महत्व आहे तेवढंच राज्य महत्वाचं आहे. बरोबर. जय हिंद जय महाराष्ट्र.